माझ्या ठिकाणी जर दुसरा कोणी असतं की आपण न केलेल्या चुकीची शिक्षा आपण भोगतोय, तर त्यानं आत्महत्या केली असती कदाचित एखाद्यानं आत्महत्या केली असती. अशा प्रकरणात अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि माझ्या मनातही ते विचार आलेले होते. पण मी मनाने खूप बळकट असल्यामुळे मी ते प्रसंग टाळले आणि त्यावेळी त्यातून बाहेर पडलो. पण या गोष्टी झाल्या. पण त्याचवेळी त्या राजकारणी व्यक्ती ज्यांची प्रोडक्शन हाऊसेस होती, त्यांनी चक्र अशी फिरवली की जितेंद्र आव्हाडांना सांगितलं गेलं की तुम्ही जरा शांत बसा. आता मी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला राजकारणी व्यक्तीकडे कुठल्या जायचं नाही. आणखीन अनेक गोष्टी आहेत जी गुपित आहेत, जी मी आत्ता रिव्हील नाही करणार, कारण आता इलेक्शनचा पिरियड आहे, कोणाला त्याचा त्रास व्हायला नको. त्यातले काही जण मी ज्या आघाडीची बाजू घेतो त्या आघाडीतून काही जण उभे आहेत, त्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. कारण मी मनाने चांगला आहे, मी विचारांनी चांगला आहे. जर तुम्ही चांगल्या विचारधारेच्या बाजूने उभे आहात तर चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळी मला जो त्रास झाला होता त्याची भरपाई सहजासहजी होणारी नाही, ठीक आहे. पण त्यातून मी ठरवलं की आपण स्वतः यातून बाहेर पडायचं. आणि कसं असतं ना, एक 2 पद्धतीचे न्याय असतात. एक कोर्टातून तुम्हाला न्याय मिळतो तो वेगळा, आणि दुसरा एक न्याय असतो तो काव्यात्मक न्याय असतो, त्याला पोएटिक जस्टिस म्हणतात. तर तो पोएटिक जस्टिस मिळवायचा म्हटलं आपण, लोकांच्या नजरेत त्यांना मला बदनाम करायचं होतं तर आपण नाव कमवायचं म्हटलं, आणि तो पोएटिक जस्टिस मला वाटतं की आज मी मिळवला आहे. अनेक चॅनल्स मला काम देत आहेत, मी तिकडे सिरियल्स करतोय, मी 8 सिनेमे करतोय, मी त्यानंतर आल्यानंतर एक सिरियल केली, नंतर आता दुसरी सिरियल करतोय, 2 नाटकं पेंडिंग आहेत की ज्याला मी वेळ देऊ शकत नाही म्हणून मी ती नाटकं करू शकत नाही. अशा खूप गोष्टी माझ्या आयुष्यात सुरू आहेत. अनेक हिंदी वेब सिरीजसाठी विचारणा होती आहे. तर ह्या खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत आहेत. तर हे मी वाईट परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत पलटवली. पण ते जेव्हा मला काढून टाकलं सिरियलमधून, तो काळ जर आठवला तर तो प्रचंड वेदना देणारा होता.